हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाईफ। तर आज आपण असे खमंग तिळगुळाचे संक्रांत स्पेशल लाडू करणार आहोत अशा प्रकारे। तर आज आपण तिळाचे लाडू करणार आहोत, संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू। त्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, याचं प्रमाण झालं 1.5 वाटी। मग 1.5 वाटीच गूळ घेतलेला आहे। जेवढं आपण प्रमाण तीळ आणि शेंगदाण्याचं वापरू तेवढंच प्रमाण गुळाचं पण घ्यायचं आहे। इथे वेलची पावडर आणि इथे तूप घेतलेलं आहे मी। आपल्याला लाडूसाठी एवढंच साहित्य लागणार आहे। तर चला तर आपण लाडू करून घेऊया। इथे आपण कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्यात आपण अर्धी वाटी शेंगदाणे घालणार आहोत। आणि हे शेंगदाणे आपल्याला अगदी हलके साल सुटेपर्यंत आणि खमंग असे भाजून घ्यायचे, जास्त भाजायचे नाहीत, फक्त हलके साल सुटेपर्यंत खमंग भाजायचे आहे, सतत हलवत। खूप भाजू नका, नाही तर मग त्यांना असे डाग पडतात काळे आणि चव पण बिघडती लाडवाची। त्याच्यामुळे असं सतत हलवत साल सुटेपर्यंत हलके आपण खमंग भाजून घेऊ। तर आता आपले शेंगदाणे मस्त आपण खरपूस भाजून घेतलेले आहेत साल सुटेपर्यंत। आता हे आपण काढून घेऊया ताटात। आता आपण तीळ भाजून घेणार आहोत 1 वाटी। हे सुद्धा आपल्याला सतत हलवत अगदी तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे, सुगंध सुटेपर्यंत। हे सुद्धा आपल्याला करपवायचे नाही, जास्त आपल्याला भाजून घ्यायचे नाही, नाहीतर आपल्या लाडूची टेस्ट बिघडणार, कडवट लाडू लागणार। त्यामुळे हे असं सतत हलवतच आपल्याला तडतडेपर्यंत, सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। चला तर हे सुद्धा आपण भाजून घेऊया। तर आता आपले तीळ सुद्धा बघा, तुम्ही आवाज पण ऐकू शकता, तडतड आवाज येतोय आणि असे छान खमंग भाजून घेतलेत आपण। गॅस लो टू मीडियम वरच आपल्याला शेंगदाणे पण आणि तीळ सुद्धा खमंग भाजून घ्यायचे। आता आपण हे सुद्धा काढून घेऊया। आता आपण शेंगदाण्यांचे साल काढून घेतलेले आहेत। आता हे अर्धी वाटी शेंगदाणे आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत, पल्स मोडवर एकदाच करायचे। आपल्याला खूप फाईन करायचे नाहीत, आपल्याला थोडी अशी जाडसरच भरड करायची आहे, तर तशी आपण करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता इथे आपण जाडसरच भरड करून घेतलेली आहे शेंगदाण्याची, आपल्याला असेच हवेत। आता आपण गूळ वितळायला घेऊया। इथे मी पॅन ठेवलेला आहे। सर्वप्रथम आपण तूप घालूया। आता पॅन ठेवलेला आहे गरम करायला। सर्वप्रथम आपण 1.5 चमचा तूप घालूया, साजूक तूप 1 ते 1.5 चमचाच घालायचंय। आणि ह्यामध्ये आपण आता गूळ टाकूया, जो आपण खिसून ठेवलेला आहे 1.5 वाटी तो। आणि मेल्ट करून घ्यायचा आहे आपल्याला छान गूळ। गॅस लो टू मीडियमच हवा आहे आपल्याला। आपण खिसून घेतलेला आहे गूळ, त्याच्यामुळे लगेच मेल्ट होणार। तर तुम्ही इथे बघू शकता आपला तीळ आपण खिसून घेतल्यामुळे लगेच मेल्ट झालेला आहे। आता ह्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचाच पाणी घालायचं आहे। 1 ते 1.5 चमचा, आपण पोहे खातो तो चमचा। आणि छान मिक्स करूया। आपल्याला खूप पाक करायचा नाहीये, फेस आला पाहिजे ह्याला। थोडा कलर चेंज होतो आणि फेस येतो वरती, तेवढंच आपल्याला करून घ्यायचं आहे। करून घेऊया आपण।
गूळ आपला छान होईपर्यंत आपण हे तीळ भाजून घेतले होते ह्यातच दाण्याचं कूट घालूया आणि ह्यातच आपण वेलची पावडरही घालूया आणि मिक्स करूया, म्हणजे आपल्याला गुळामध्ये हे व्यवस्थित टाकता येईल. हे सर्व इथे खालीच आपण मिक्स करून घेऊया ताटामध्ये. जर आपण आधी दाण्याचा कूट आणि नंतर हे घातलं ना तर काय होतं, एका एका साईडला गुळामध्ये चिकटल्या जातं पटकनी आणि मग मिक्स करायला प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे इथे खालीच आपण हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गुळामध्ये टाकल्यावर काही एवढं मिक्स करायची एवढी गरज नाही पडत. इथेच आपण दाण्याचा कूट, वेलची पावडर आणि तिळामध्ये आपण मिक्स करून घेतलेला आहे, असं करून घ्यायचं. तर आता तुम्ही इथे बघू शकता आपल्या गुळ जो आपण घातलेला आहे पॅन मध्ये त्याला कसा फेस आलेला आहे तुम्ही बघू शकता. आपल्याला असाच हवाय, जास्त करायची गरज नाही, नाहीतर मग लाडू एवढे कडक होतात की तुटत नाही. त्याच्यामुळे आपल्याला असाच पाक करायचा आहे, जास्त हार्ड पाक करायचा नाही आपल्याला. तुम्ही बघू शकता. आता ह्यामध्ये जे आपण मिश्रण मिक्स करून ठेवलं होतं तीळ आणि दाण्याचं कुटाचं ते घालूया. चांगलं मिक्स करू. मिक्स करून घेऊया. असं मिश्रण आपण चांगलं मिक्स करायचं गुळाच्या पाकामध्ये. तुम्ही बघू शकता. चांगलं मिक्स करून घ्यायचं एखादा मिनिट. आणि ताटात काढून घेऊया आता आपण. तर तुम्ही बघू शकता मिश्रण कसं झालेलं आहे. आपल्याला हे थोडं कोमट असतानाच ह्याचे लाडू करून घ्यायचे आहेत. हाताला मी तूप लावून घेतलेलं आहे. असे मस्त आकाराचे करून घेऊया आपण ह्या आकाराचे. तर आज आपण अशा प्रकारे मस्त तिळामध्ये गूळ आणि दाणे घालून छान असे लाडू करून दाखवलेले आहे. संक्रांत स्पेशल. तिळाचे उष्ण गुणधर्म आणि गुळाची गोडी यामुळे हिवाळ्यात शरीराला उष्णता ऊर्जा मिळते. असे चविष्ट पौष्टिक लाडू मी आज इथे करून दाखवलेले आहे. तिळगुळ घ्या गोड गोड बोला या परंपरेचे प्रतीक असलेले हे लाडू सर्वांनाच आवडतात, लहानांपासून थोरांपर्यंत. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत बाय.